आई, हे राजा राणी प्रकरण नेमकं काय आहे? किती भोळा आहेस रे राघव. मी जे सांगेन त्यावर विश्वास ठेवतोस. आहा, क्या चिकनी दिख रही मेरी हीरोइन. बघ मी तुला म्हणलं नव्हतं हा रंग तिला खूप छान दिसेल म्हणून. मस्त दिसतोय. ए, तुझा घालून झाला की मला द्या घालायला. बसणार आहे का तुला? कसलं गोड दिसतंय माझं बाळ. खरंच फोटो काढू एक. बरं मला सांग, सेल मधून फोटो काढला तर चालतो ना? कसं पिंक्या, आता विचारलेलं बरं बाबा. प्रोफेशनल फोटोग्राफर्सची सवय झाली आहे ना. पूछ ले भाई पूछ ले. येस. तू पण काय या साईडला इकडे लाईट चांगला आहे. दीप तू पण घाल ना नवीन ड्रेस, आपण एकत्र फोटो काढू. हा जा जा लवकर जा. आले. अगं घातलास का तो ड्रेस? हो आई घालतीये. हा आई घालते, चेंज करतेच आहे. आले. काय मम्मा, काढलीस का ग न्यूज? कसली न्यूज? कसली काय, बाबांची. काय बोलत काय होते राघवशी? प्रॉपर्टी वगैरे त्याच्या नावावर करतात का काय? तुझ्या बाबाकडे शिल्लक काय आहे दुसऱ्याच्या नावावर करायला? देन व्हाय आर यू सो वरीड? राघव दारू सोडल्यापासून थोडं वेगळं वागतोय, पण अर्थात त्याचं टेन्शन नाही मला. टेन्शन तुझ्या बापाचं आहे. त्यांनी काय केलं आता? माझ्या विरुद्ध भडकवत होता राघवला. एक होता राजा, एक होती राणी, काय काय गोष्टी रचून सांगत होता त्याला. पण राघव त्याने वेगळाच अर्थ काढला त्याच्यातनं. ही गोष्ट कळत नाही मला. एवढी औषध देते तुझ्या बापाला, पण मरतच नाही तो. स्वतः मरत नाहीच आहे, मला मारायची तयारी करतोय. मग आधीच का नाही मारलंस त्यांना? आणि खरं सांगायचं तर त्या राघवला सुद्धा मिळाली तेवढी प्रॉपर्टी खूप झाली मम्मा.
जर हे दोघं एकत्र आले ना तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मारून टाक, म्हणजे तेही मोकळे आणि आपणही मोकळे. मारणार मारणार लवकरच मारणार आणि पहिला नंबर राघवचा. पण खरं तर राघवला मी मारायची गरजच नाहीये. त्याचा संताप आणि त्याचा इगोच त्याला मारेल. आणि आपल्या अंगावर त्याच्या रक्ताचा एकही थेंब उडणार नाही. ग पण कधी? लवकरच. कारण ती मोहिनी त्याच्या डोक्यात जायला लागली. $4,000 अजून काय बाकी होतं माझं? हा, ज्वेलरी आणि एक मस्त इटालियन फिनिशवाली पर्स हवी होती. कोणाला विचारू? साक्षी आणि प्रियंकाला फोन करते. अरे हॅलो, अगं मी तुलाच फोन करणार होते. यू नो व्हॉट, काल मी 16,000ची शॉपिंग केली. कॅन यू बिलीव्ह दॅट? आणि ऐक ना, मला तुझी एक हेल्प हवी होती. मला सांग, छान प्रीमियम ज्वेलरी कुठे मिळते आणि एक मस्त इटालियन फिनिश असलेली पर्स सुद्धा हवी आहे मला, पण फर्स्ट कॉपी. फर्स्ट कॉपी ब्रो, ओजी घे ना. काय 4,000 ओरिजिनल कुठे मिळणार आहे? कम ऑन कार्तिकी, तुझ्या घरी आता एक सेलेब राहते. तू मोहिनीचं सोशल मीडिया अकाउंट पाहिलंस? अगं तिला ब्लू टिक मिळालंय आणि तिची ती ऍड लागली आहे तेव्हापासून तिथे 4 लाख फॉलोअर्स झालेत. तू ना एक काम कर, तुझ्या बहिणीसोबत एक फोटो काढ आणि मस्त अपलोड कर, म्हणजे तुझेही फॉलोअर्स वाढतील. ए, तू मला सांगायची गरज नाही आहे. मोहिनी माझी बहीण, मला माहिती आहे ती कशी, आणि तिला फॉलो करणारे सुद्धा डंबच आहेत. मला फॉलोअर्सची गरज नाही, कळलं? बावळट. बाबा, चहा. थँक्यू. सापडले पैसे? नाही सापडले. मी जमेल तसे शोधून पाहिले, पण कुठेच नाही येत रे. मी रात्रभर विचार करत होतो. म्हटलं बघूया काही आठवतंय का, काही सुचतंय का, पण नाही, सब बेकार. तू एनव्हलप मधून काढून कुठे ठेवलं होतेस का? ऐका, मी एन्व्हलप मधून काढलेच नव्हते पैसे. मी आईला सांगितलं होतं देवघरात देवासमोर ठेव इतकंच. आता आता काय, बघूया, मास्टरजींशी बोलतो. त्यांना विचारतो पैसे जर नंतर दिले तर चालतील का, बघूया काय म्हणतात. चहा पी तू, थंड होईल. थांब, मी बघते. मुकुंद, फोन नाही केलास तू घरी येणारे सांगायला? सॉरी मोहिनी, मी असं तुला न कळवता घरी आलो परत. पण माझं एक काम होतं तुझ्याकडे. काय? ऍक्च्युली माझं नव्हतं, माझं होतं. माझं काम होतं. बंटीजी, तुम्ही काय आलाय तिथे? मोहिनी, बेटा मेहमान भगवान होता है, त्यांना आधी आत तर येऊ दे. काही गरज नाहीये. झाली तेवढी शोभा पुरेशी नाहीये का तुमच्यासाठी? त्या दिवशी मला सेटवरून हकलून लावलं. आता तुम्ही जाता इथून की मी तुम्हाला हकलवू? बंटीजी, हे बघ मोहिनी, मला फक्त 5 मिनिटं बोलायचं तुझ्याशी. आत येऊ. काय झालंय? कोण आलंय? कोणावर अशी ओरडतेस तू? हा, कोण? मुकुंद, तू
नमस्कार. आणि हे कोण? आई, हे बंटीजी, आर के सरांचे मॅनेजर. अगं मग त्यांना असं दारात उभं करायचं का? या ना आत, या. शूज घराबाहेर काढा. हो. या आत या. पारू, का ग, काय झालं? काही काम होतं का? नाही काही काम नाही, आपलं सहजच चालली होती. चालू हो ग ते जिलेबी कधी करतेस खायला? जिलबी? हा? कशाबद्दल? अगो बाय, आता तुम्ही मोठी माणसं झालात ना, म्हणजे आता इथे ह्या चाळीत कसे काय राहणार? मग झूला घर घेतलं की नाही, की वांद्रे की गेला बाजार लोखंडवाला? हा, अगं तू काय बोलतेस? मला तर काही कळतच नाही. ते सगळं राहू देत. मोहिनी आहे घरात? हा, मोहिनी, अगं मोहिनी, अगं पागे बाय म्हणजे काय हो, साठवून दे, याचं काय कामानंतर इकडे आधी इकडे बाय माझी ती ग, नाव काढलंस गो, नाव काढलंस, अख्ख्या चाळीचं नाव काढलं. तिकडे बाहेर आहे ना 2 मजली पोस्टर लागलाय तुझा, तो बघितला मी. आणि तो की नाही एकदम अशी सुंदर दिसत होतीस. आणि आरके आणि तू की नाही अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसत होतात बघा. हा काकू, ठीक आहे. एकदम करेक्ट बोलत मावशी. कोण मावशी? हा, वहिनी मला सुद्धा हेच म्हणायचं होतं की आरकी आणि मोहिनी यांची पेअर खूप सुपरहिट झाली आहे. बरोबर. आणि ऍडला सुद्धा ह्यूज रिस्पॉन्स मिळालाय. म्हणजे क्लायंटला सुद्धा ऍड इतकी आवडले ना की क्लायंटला आता अजून 3 टीव्ही ऍड करायचे आहेत. म्हणजे अजून 3 जाहिराती आर के सरांसोबत. ग्रेट. मग मी काय करू? अगं काय करू म्हणजे त्यामध्ये पण तूच असायला हवीस अशी रिक्वायरमेंट आहे त्यांची. तू काय डोक्यावर पडलायस का मुकून? त्या आर के सरांसोबत मी परत काम करायचंय? बाय माझे तेच सांगतात, 3 ऍड करायच्यात अजून तुला, ते पण आरके सोबत. गे बाय माझे, मोहिनी तू आता हिरोईन होतलस, मोठी हिरोईन. म्हणजे तू आता टीव्हीवर येणार, आरके बरोबर जोडी जमलीच समजायची तुझी आता. चालू आता जिलेबीवर काम नाही चालायचं, जंगी पार्टी पाहिजे, जंगी पार्टी. मोहिनी बाय लक्षात ठेवशी ना माका? हो, विसरतलच नाही ना? तुझी काकी चल गो बाय खय येतं. चल ना ग पारू. पाहुणे त्यांच्याशी ओळख मी ते ओळखी नंतर होत राहतील, इथे महत्वाचं बाय काय एवढं महत्वाचं काम आहे जिलेबी घेऊन तुमचं? येते मी. हा पारू चल. मला वाटलं तूच होशील हिरोईन. पण तुझी बहीणच भाव खाऊन गेली. तुझ्या मागून येऊन खूप पुढे गेली मोहिनी. नाही म्हणजे तुझं काय होणार आहे की असा बँकेतला नवरा बघून लग्न करून टाकायचं तुझं? हा, अगं नुसत्या एका फोटोमुळे फॅन झालेत तुझे. कुणामुळे? आर के सरांमुळेच ना मोहिनी.
त्या ऍडमुळे जितकं चांगलं झालंय ना त्याहून जास्त वाईट झालंय. सगळ्यांसमोर माझा अपमान झालाय, बदनामी झाली, भांडणं झालेत, माझ्या आई बाबांना त्रास झालाय, त्यांना या वयात कामं करावी लागतायत, माझं करिअर उद्ध्वस्त झालंय आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या आरके सरांमुळे झालंय. आणि तरी मी पुन्हा त्यांच्याबरोबर काम करावं अशी इच्छा आहे का तुमची? आणि मुकुंद, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. बंटीजी त्यांचा माणूस आहे, पण तू माझा मित्र आहेस ना. तू या माणसाला इथे घेऊनच कसा आलास? तू बाहेरच्या बाहेरच का नाही सांगितलंस यांना की मोहिनीच्या वाटेला जाऊ नका म्हणून? हे बघ मोहिनी, मला जितक्या शिव्या घालायच्या तितक्या घाल. मला फक्त धंदा कळतो आणि तोच करण्याचा मी प्रयत्न करतोय. सध्या तुमच्या दोघांची मार्केटमध्ये चलतीये म्हणून. नाहीतर काय? माझा आणखीन अपमान केला असता. हे बघ मोहिनी, तुझी बाजू घेऊन मी आरके सरांसोबत सुद्धा भांडलोय आणि आता सुद्धा तुझ्याच भल्यासाठी आलो इथे मी. भरपूर पैसे मिळतील, समोर आरके हे विसर आणि थोडासा प्रोफेशनली विचार कर. हे बघ मोहिनी, आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशी बरीच माणसं आहेत की ज्यांची आपसामध्ये भांडणं आहेत, राडे सुरू आहेत, पण तरीही ते काम मात्र चोख करतात. ह्या ॲड जर वर्कआउट झाल्या ना तर सगळ्यांचाच फायदा होईल आणि नाही झाल्या तर सगळ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे. माझं व्हायचं तेवढं नुकसान झालंय, आता आणखीन काय होणार आहे? देवकर साहेब, प्लीज तुम्ही तरी समजावा ना. मोहिनी, ते म्हणतायत ते एका अर्थी बरोबर आहे. ह्या ऑफरला तू संधी म्हणून बघूच शकतेस. एक्झॅक्टली. हे बघ बाळा, आपल्या इंडस्ट्रीत काय आणि कुठल्याही फील्डमध्ये काय, कधी कधी न आवडणाऱ्या लोकांबरोबर काम करावं लागतं. आपल्या पर्सनल इमोशन्सना बाजूला ठेवणं हेच आपलं काम आहे. द शो मस्ट गो ऑन हा नियम माहिती ना तुला. विचार करायला काय हरकत? नाही. मला हे जमणार नाही. बाबा, मी शेवटी तुझीच मुलगी. तूच मला स्वाभिमानाने जगायला शिकवलंयस ना, मग मी आता हे कसं विसरू? बंटीजी, मुकुंद, मी ही जाहिरात कधीही करणार नाही. सांगा ज्यांना सांगायचंय त्यांना. या आता. सुपर्ब. बंटी जी,
लाज नाही वाटली? हा, भिकाऱ्यासारखा दारात गेलास तिच्या. कोण आहे कोणती? एकच मुलगी आहे वाटतं जगात. सर तुम्हाला सिच्युएशन कळत नाहीये रे. सर माझं बोलणं झालं ॲडव्होकेट देशमुखांशी. सर ते म्हणाले की मोहिनी जर तयार नाही झाली ना तर आपल्याला 86 कोटी रुपये भरावे लागतील. ए बंटी, मोहिनी तयार होत नाहीये. तुम्ही अपमान केलाय तिचा. सर तिच्याकडे गमावण्यासारखं असं काहीच नाहीये. जो काही फटका बसणार आहे ना तो फक्त आपल्याला बसणार आहे. काल लेटर आलंय, आज लिगल नोटीस सुद्धा येऊ शकते. सर मीडियाने या भांडणाचा आधीच बवाल केलाय. त्यात त्या प्रोड्युसर बरोबर भांडण झालं. सर तुम्ही त्याच्याकडून सायनिंग अमाऊंट घेतली आहे. तुम्ही त्याला पैसे देणं लागता आणि ह्या गोष्टीचा तो फायदा घेऊ शकतो. चल रे, बस कर तुझं. हे असले अनेक आले आणि बर्बाद झालेत. हाही होईल. काय करणार हा? सांग ना, काय करणार? सकाळीच तो प्रोड्युसर असोसिएशन मध्ये गेला होता. तुम्हाला ब्लॅकलिस्ट करावं म्हणून त्याने कंप्लेंट केली. व्हॉट? भाई आणि शालूने सांगितलंय मला सगळं. तू ती ऍड कर. अरे मोहिनी, इमोशनल के झोन में नुकसान मत करा. शांत थंड डोक्याने विचार कर, होऊन जाईल. नाही तू माझा विचार करून झाला. ती ऍड मी करणार नाही म्हणजे नाही. नाही मोहिनी, एक बार ना. तो कार्तिकीचा ड्रेस कुठे ग तो आणलेला? तिला काय विचारतेस? अगं कार्तिकीला विचार ना. कार्तिकी एका ऑडिशनला गेलीये, ती फोन उचलत नाही म्हणून तिला विचारते कुठे ड्रेस तो मला हवाय. कशाला? अगं तो तिला एक्सेस ढगळ होतोय ना, पटकन टिप मारून ठेवते ना. जा शोधून घेऊ. बरोबर, जा शोधून घेऊन ये. हा ना. हे अजून काही लिस्ट आहे का कार्तिकीच्या कामांची? तू आणि मी दोघी मिळून करूया. चल सांग. गप ग काय सारखं. ते काम तिकडे पोरगी आणि काम सुवाई. कुठे ठेवला आता हिने? दिला ना, कशाचीच कदर नाहीये. कसा ठेवलाय नवीन ड्रेस? कसे ठेवते हे कपडे? $6,800. $5,000. ही तर प्रतापराव नरसिंगची चिठ्ठी आहे. म्हणजे दीने या माणसाला भेटण्यासाठी शॉपिंग केली आणि ती बाबाला मिळालेल्या ऍडव्हान्स पैशातून. बाबा बाबा आलो आलो. काय ग, काय झालं? अचानक हाक मारली? पैसे मिळाले? नाही,
बाबा दीने खूप मोठी चूक केली. काय ग काय झालं एवढ्या जोरात ओरडलीस ते? काय नाही आई, पाल दिसली. पहाल असून घाबरती. आले आले थांब. नाही थांब आई, बाबा आहे मी बघते. बरं ठीक आहे. कार्तिकीने न सांगता न विचारता तू नको काळजी करूस. ती घरी आली की मी बोलेन तिच्याशी. कार्तिकी कार्तिकी वहिनी मला खरंच कळत नाही काय करायचं काय का या पोरीचं. मला विश्वासच बसत नाही. आणि हा जो तिचा वेडेपणा आहे ना तो दिवसेंदिवस टोकाला जायला लागलाय. बाबा हे सगळे ड्रेसेस दीने कशासाठी घेतलेत माहितीये? कशासाठी? ही चिठ्ठी मला त्या पिशवीत सापडली. प्रिय कार्तिकी, होय आम्हाला ध्यानात आलंय की हे पत्र तुझं होतं. तू जरी तुमचं कार्तिकी हॅलो. हा हाय. ऑल गुड ना? हा बस ना बस. तू कॉफी घेतोस ना? मी ऑर्डर केली आहे, येईलच. पण काय झालं, मला असं अर्जंटली का बोलवून घेतलंस, ते पण इथे? नाही ॲक्च्युली मला थोडं इम्पॉर्टंट बोलायचं होतं आणि घरी बोलणं पॉसिबल नव्हतं ना, म्हणून मी बोलावलं तुला. इम्पॉर्टंट म्हणजे? तू तिची किती मदत करतोस, तू तिच्याशी नेहमी चांगलं वागतोस. सॉरी ॲक्च्युली इट्स नन ऑफ माय बिझनेस, पण एक असं क्युरिओसिटी होती मला खूप. मी एक प्रश्न विचारू का तुला? हा विचार ना. तुला मोहिनी आवडते ना? यू आर इन लव्ह विथ हर राईट? प्रतापराव, पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, पण आमचं हे धन तुझ्या आईनं वरबाडून नेलं बघ. ती तुला घेऊन पळून गेली तेव्हा आमच्या जगण्यातला रामच निघून गेला. खरं तर तुम्ही तिघी गेलात त्या दिवशीच आम्हाला मरण आलं. एक काम कर, मला लवकर घरचा पत्ता पाठव. लगोलग मी तुम्हाला भेटायला येतो. भेटायला काय, तुम्हाला न्यायला येतो. शान ले लूंगा इस जानवर की मैं. खरंच सांगतोय मोहिनी, शान से मार डालूंगा इसे. तुला माहितीये कार्तिकी लहान असताना 2 घास अन्नासाठी हा माणूस तिला तडपवायचा. आणि आता हे बघ कसं खोटं बोलतोय सगळं. पण बाबा हे सगळं करण्याची संधी त्याला कुणामुळे मिळाली? दीमुळे आणि तिच्या मूर्खपणामुळे. तिने स्वतः कॉन्टॅक्ट केला त्या माणसाला.
आईने एवढं समजवून ओरडून घराबाहेर काढून काही उपयोग झाला नाही. त्या नीच माणसाचा पुळका कसा येऊ शकतो तिला? नाही, माझंच चुकलं. मलाच कळायला हवं होतं जेव्हा ती त्या माणसाला बाबा म्हणत होती. माझ्यापेक्षा मोठी आहे ना रे ती. सगळी माती करून बसली. नाही, आत्ता फोन करून मी तिला जाब विचारते. मोहिनी, एक मिनिट. आता तिला फोन नको करूस. तिला आधी घरी येऊ दे. तू आत्ताच जर हा विषय काढलास ना तर मधल्या वेळेत ती काही ना काही बहाणा शोधणार. आणि घरी आल्यावर तुला माहिती आहे ना, पुन्हा तेच भांडाभांडी, ओरडाआरडी, या सगळ्याचा आईला त्रास होईल. नको नको, प्लीज नको. ती गाफील असताना याचं कारण विचारलं पाहिजे. आणखीन एक, कार्तिकीने पैसे चोरले नाही असं मला अजिबात दुःख नाही बरं का. मला सगळ्यात जास्ती शॉक या गोष्टीचा बसलाय की तिने प्रतापरावाबरोबर कॉन्टॅक्ट ठेवलाय. म्हणजे तुझ्या लक्षात येत आहे का, एकदा कॉन्टॅक्ट केलं याचा अर्थ पुढच्या काळामध्ये ती पुन्हा 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 कॉन्टॅक्ट करेल त्याला. माय गॉड. आणि प्रतापरावला जर हे कळलं ना की आपण आहोत, आपण इथे आहोत, काय करतो आहोत, तर मी तुला सांगू नाही शकत प्रतापराव काय करेल. पण शेवटी काय, हे सगळं मदर इंडियापर्यंत पोचणार. पोचणार म्हणजे पोचणार. सगळ्यावर पाणी. पण आता आपल्याला शांत राहावं लागणार. आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. प्लीज शांत राहूया. नाही बाबा, तू शांत बसशील, मी शांत बसेल, पण तू प्रतापराव शांत बसणार आहे का?